सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. आज आपण एकमुखी दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर या स्थानाचे महात्म्य आणि त्या स्थानाची माहिती बघणार आहोत. तर हे जे दत्त महाराजांचे एकमुखी दत्त मंदिर आहे, हे पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यात सासवड पासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणचे सत्पुरुष म्हणजे श्री नारायण महाराज. आणि या स्थळाचे आपण महात्म्य बघताना या ठिकाणी एकमुखी सुंदर अशी दत्त महाराजांची मूर्ती असून येथे श्री गुरु पादुका आणि एक पुरातन असे शिवमंदिर सुद्धा आहे. पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेले दत्त महाराजांचे हे सुंदर असे एकमुखी आणि षडभुज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्ध असलेले हे मंदिर. सामान्यतः आपल्याला त्रिमूर्ती आणि षडभुज मूर्तीच दत्त महाराजांची प्रचलित आहे असे आपण पाहतो, पण या ठिकाणची जी मूर्ती आहे ती एकमुखी आहे. आणि या एकमुखी दत्त महाराजांच्या मूर्तीसमोरच संगमरवरी पादुका आहेत. या ठिकाणी दत्त महाराजांचे भक्त हे प्रामुख्याने गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी वारी करतात. या ठिकाणचे दत्त जयंती ही सुद्धा फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. आणि यावेळी येथे जे भक्तगण दत्त महाराजांचे दर्शन करण्यासाठी येत असतात त्यांची संख्या लाखात असते. येथे येणारे भाविक हे साधारणतः श्री सद्गुरू नारायण महाराज उर्फ अण्णा महाराज यांचे प्रवचन ऐकण्यासाठी येत असतात. माणसांच्या मधील माणूस जागा करणे हेच नारायण महाराजांचे मुख्य ध्येय आहे असे आपण ऐकतो. तर या स्थानाचे महात्म्य बघताना आपण पाहूयात. आपल्याला जर या ठिकाणी जायचे असेल तर सासवड रोडने आपण पुण्याच्या दक्षिणेला जाऊन दिवे घाटातून आपण सासवडला जाऊ शकतो, किंवा सातारा रोड मार्गे आपण नारायणपूरकडे डावीकडे जाऊ शकतो. हे स्थान अतिशय ऐतिहासिक आणि पुरंदर किल्ल्याच्या अगदी पायथ्याशीच आहे. चांगदेव महाराजांचे हे गाव. या गावामध्ये एक पुरातन शिवमंदिर जे हेमाडपंथी आहे आणि या ठिकाणी एक जुना औदुंबर वृक्ष आहे. असे सांगतात की नारायण महाराजांनी याच ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. या मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची अतिशय जुनी जागा आहे. या मंदिरामध्ये अतिशय पुरातन अशा दत्त महाराजांच्या पादुका देखील आहेत. या ठिकाणी जर भक्तांना राहायचे असेल तर राहण्याची सोय आणि प्रसादाची व्यवस्था सुद्धा आहे. प्रशस्त असे सभामंडप या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते. येथील सत्पुरुष श्री नारायण महाराज म्हणजेच अण्णा या मंदिराच्या परिसरातच ते राहतात. याच ठिकाणी काही संन्यासी आणि साधू उपासक देखील राहतात. तर निसर्गरम्य अशा किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे हे दत्त महाराजांच्या वास्तव्यांनी अतिशय पवित्र झालेले असे. या ठिकाणी जय जय गुरुदेव दत्ता अत्रि अनसूये सुता असा मंत्राचा जाप देखील केला जातो. या ठिकाणी दत्त महाराजांचा जन्म सोहळा हा मार्गशीर्ष शुद्ध 14 संध्याकाळी असतो. दत्त महाराजांचा पाळणा सुशोभित करून येथे हलवला जातो आणि रात्री शोभेचे दारुकाम, त्याचप्रमाणे दत्त महाराजांच्या जन्माचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी दत्त महाराजांच्या मूर्तीची आणि त्यांच्या पादुकांची येथील गावात प्रदक्षिणा केली जाते. आणि ही मिरवणूक सवाद्य गावामध्ये असलेल्या चंद्रभागेच्या कुंडापर्यंत जाते. या ठिकाणी दत्त महाराजांच्या मूर्तीला आणि त्यांच्या पादुकांना स्नान घातले जाते. या मिरवणुकीमध्ये घोडे, उंट, हत्ती असा सर्व प्रकारचा लवाजमा असतो. दत्त महाराजांचा हा सोहळा पाहण्यासाठी येथे असंख्य संख्येने त्यांचे भक्तगण लोटतात. त्याच ठिकाणी याच प्रकारे या ठिकाणी अनेक दुःखी, बाधित आणि पीडित भक्त देखील आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी येतात आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण देखील या ठिकाणी होते. म्हणून हे अतिशय जागृत असे दत्त महाराजांचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीस आले आहे. येथे विशालकाय मंदिर, पारायणाची जागा, भक्तांच्या निवासाची सोय आणि भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था देखील केली जाते.
गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती असे हे 2 मोठे उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात. आणि येथे प्रत्येक गुरुवार आणि पौर्णिमा या ठिकाणी भक्तगण विशेष करून दर्शनासाठी येतात. तर असे हे क्षेत्र नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.